शेतकरी मित्रांनो, आज आपण नवीन एपिसोड करायला लागलो आहे. ह्याच्यामध्ये करडईची लागवड करताना ती पण जैव सेंद्रिय शेती पद्धतीने करडईची लागवड कशी करायची ह्याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. तर सगळ्यांनी थोडं लक्षपूर्वक ह्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात आलं, न चुकता सबस्क्राईब करा. नंतर घंटी वाजवा आणि मग पुढं आपण जाऊया. तर करडई आता काय झालं आहे, करडईचं जे पीक आहे ना, आता तुम्हाला माहीत आहे बाजारात करडईचे दर किती वाढलेत. आता माझ्या मते 80 रुपये जे होते 60 रुपये होते, 40-45 रुपये होते. एक वर्षामध्ये ते 110, 120, 130 वर चाललेत. आणि भविष्यातसुद्धा करडईला चांगला दर येणार आहे. फक्त बरेच शेतकरी काय करतात, करडई काढणं, करडई मळणं हे फार कसोटीचं काम झालं आहे. आणि करडई पडत असल्यामुळं ज्यावेळी तयार होते त्यावेळी खाली पडते, त्यामुळं मशीननं करायला थोडी अडचणी होतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर आपणाला काय करायचं आहे, करडईची लागवडच अशा पद्धतीनं करायची, जरा लेबर खर्च वाढला तरी चालेल मळणीच्या वेळी, पण आपलं उत्पन्न जास्त आलं पाहिजे. कारण त्याला दर चांगला आहे आणि ज्याला दर चांगला आहे ते शेतकऱ्याने करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण करडईची लागवड करताना पहिल्यांदा बीज प्रक्रियेवर जायचं. आता ज्या शेतकऱ्याकडे एकदम भारी जमीन आहे, कळलं का, किंवा मध्यम स्वरूपाची जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी करडईची लागवड करायला काही हरकत नाही. करडईचा आंतरपीक म्हणूनही बरेच शेतकरी त्याचा वापर करतात. म्हणजे मध्ये ज्वारी आणि ज्वारीमध्ये करडई करतात. तर असंही काही हरकत नाही. पण सलग लागवड करणारी भरपूर शेतकरी आहेत. आता माझ्याकडे एक लातूरचे परवाच शेतकरी आले होते की त्यांना 25 एकर करडई करायची आहे. आणि म्हणून मला करडईविषयी शेतकऱ्यांना बोलावं असं वाटलं, म्हणून मी तुमच्या पुढं बोलत आहोत. तर पहिल्यांदा काय करा, करडईचं बियाणं 5 किलोला, आता 4 किलो बियाणं लागतं समजा, आपण 5 किलो धरून चालू. 5 किलो बियाणास 50 ml बायोरिच, 50 ml अल्ट्रासी, 250 ग्रॅम राखेमध्ये टाकून, ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी जर देशी गाईच्या गवऱ्यापासून तयार केलेली राख असेल तर अधिक चांगली होईल. अशी राखेमध्ये हे 50 ml बायोरिच, 50 ml हे अल्ट्राशी टाकून तुम्ही काय करायचं, ते राखेमध्ये चांगलं मिक्स करायचं, राख ओली करायची आणि ती ओली झालेली राख ते 5 किलो बियाणाला लावायची. आणि ते बियाणं पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावा आणि सावलीला वाळत ठेवा आणि वाळल्यानंतर मग पेरणीला घ्या. म्हणजे तुमचं पहिलं 15 दिवसाचं काम झाल्यासारखं होईल. आता ही उगवून आल्यानंतर 8 दिवसांनी तुम्ही काय करायचं, उगवल्यानंतर 8 दिवसांनी बायोरिच 200 लिटर, त्यात 1 लिटर अल्ट्राशी टाकून फवारण्याने ड्रेंचिंग करायची. आणि हे काय करायचं, ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी पेरणीच्या पुढं सुद्धा बायोरिच 1 बॅरल 200 लिटर फवारायला काय हरकत नाही. त्याच्यामुळं काय होईल, तर ज्या वाईट बुरशी आहे त्याच्यावर बराच कंट्रोल येईल. आपण करडईमध्ये प्रॉब्लेम काय येतो, करडईमध्ये तर कीड येते वेगवेगळी. लक्षात, करडईमध्ये दुसरा प्रॉब्लेम येतो की करडई भरत नाही एकसारखी, बारीक मोठी होते. तर आपल्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला करडई एकदम टच्च भरलेली दिसेल. करडईचं वजनच मिनिमम 10% ते 30% पर्यंत वाढेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला उतारासुद्धा चांगला येईल. तेलाचा जो उतारा असतो तो चांगला पडतो. त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा सी ट्रीटमेंट द्यायची. 8व्या दिवशी परत बायोरिच अल्ट्रासीची फवारणी घ्यायची. फवारणी घेताना थोडं बुडामध्ये धरायचं. म्हणजे तुम्हाला काय होईल, खर्च कमी होईल. तेवढं तुम्हाला हे लागणार नाही, कमी ह्याच्यामध्ये होईल. समजा एक 4-5 म्हणजे ह्याच्यामध्ये पंपामध्ये तुमचं काम भागून जाईल. असं तुम्ही काय करायचं, दर 15 दिवसांनी ह्याच पद्धतीनं हे घ्या. आणि ज्यांच्याकडे ड्रीप आहे किंवा जे ड्रीप करणार आहेत अशाने काय करायचं, 200 लिटर बायोरिच खालून सोडायचं आणि वरून जेवढं तुम्हाला 4-5 फवारण्यासाठी पंप लागतात तेवढ्यातच 60 मिली अल्ट्रासी टाकून वरनं फवारून घ्या. त्यामुळे तुमचा अल्ट्रासीचा पण खर्च खाली येईल. असं 2-3 पहिल्या 15 दीड महिन्यापर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं जायला काय हरकत नाही. त्यानंतर मात्र दर 15 दिवसांनी
अल्ट्राशी आणि बायोरिच खालून 1 लिटर, 200 लिटर बायोरिचमध्ये 1 लिटर अल्ट्राशी टाकून खालून सोडा आणि वरून मारा. दुसरं काही करायचं नाही, दुसरं काही आणायचं नाही. आणि ज्यांना शक्य आहे किंवा शक्यतो तुम्ही काय करा, कमीत कमी 2 टन, मग ते शेणखत असू दे, कंपोस्ट खत असू दे, गांडूळ खत असू दे किंवा जे काय मिळेल ऑर्गॅनिकमध्ये, अशा पद्धतीनं तुम्ही ते बुडामध्ये टाकून घ्या पेरणीच्या वेळी. ह्याचा फायदा होईल की हे जीवाणू चांगले वाढतील त्याच्यावर, आणि जीवाणूची संख्या वाढली की आपोआप पिकाला जे खायला पाहिजे ते सगळं त्यातनं मिळत जाईल आणि तुमची करडई चांगली येईल. आता ही जी करडई आहे, ह्या करडईला मेन काय असतं तर फुलांची संख्या. तुमच्या ह्याच्यामध्ये फुटी फार येतील, ऑर्गॅनिकमध्ये जाईल त्यावेळी फुटी जास्त येतील, त्यामुळं बोंड जास्त येतील आणि बोंडामध्ये तुमच्या ह्याची संख्या पण जास्त येईल. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, एकदम साधी पद्धत आहे, सोपी आहे, कळलं का? खर्च पण कमी आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट करायची आपणाला की 1 महिन्यानंतर तुम्ही काय करा, बायोकल्चर 2 लिटर खालून सोडायचं आहे, 200 लिटर पाण्यात टाकून तयार केलेलं, बरं का? तयार केलेलं बायोकल्चर तुम्ही 2 लिटर 200 लिटर पाण्यात टाकून खालून सोडायचं आणि तसंच 200 लिटर पाण्यात टाकून वरून मारायचं. 2 किंवा 3 वेळा, ज्यांना शक्य आहे त्यांनी 3 वेळा करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी 2 वेळा करा. आणि आता आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे तर एकरी 10-12 क्विंटल उत्पन्न येतं. तर आपले जे सेंद्रिय पद्धतीनं शेतकरी करणारे त्यांनी टार्गेट ठेवायचं, आपल्याला 18 ते 20 क्विंटलपर्यंत एकरी जायचं आहे. आणि त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित पहिल्यापासून काळजी घेत, तुम्हाला बायोरिचला तर काही खर्च येत नाही, तुम्ही बायोरिचसाठी 2 किलोच फक्त गूळ लागतो. ते बायोरिच तुम्ही अधूनमधून खालून वरून मारत जावा. समजा मावा आला किंवा आणखीन कुठली कीड आली तर ती कीड जावी, ह्यासाठी तुम्ही ह्याच्यावर चांगला भर द्या बायोरिचवर. आणि त्याच्यामुळं तुमचं काय होईल तर एक उत्पन्न वाढेल, कळलं का? तुमचे दाणे चांगले भरतील, दाणे टच्च भरतील, तेलाचं प्रमाण वाढेल आणि एकंदरीत उत्पादन जास्त येईल. तर मला वाटतं इथंपर्यंत हा एपिसोड बस झाला. सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे लक्षात आला असेल. ज्यांना काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काही शंका असतील त्या तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाकाव्या, आम्ही त्याला तुम्हाला उत्तरं देऊ. नमस्कार शेतकरी बंधूंनो.